नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे ब्लडबद्दल. मानवी रक्त. ठीक आहे, आता स्टार्ट करूया. रक्त हे शरीरातील महत्त्वाचे द्रव्य आहे जे ऑक्सिजन, पोषक तत्वे आणि संप्रेरके मीन्स हार्मोन्स शरीरभर वाहून नेण्याचे काम करतात. ठीक आहे. म्हणजे ब्लडचं काय काम आहे तर ऑक्सिजन पूर्ण बॉडीला पोहोचवणे आणि हार्मोन्स, जे इम्पॉर्टंट हार्मोन्स आहे आपल्या बॉडीसाठी जे लागतात ते पण पूर्ण बॉडीभर पोहोचवणे. ब्लड सेल्स कसे बनतात ते आपण नंतर बघूया. पण जे आपले ब्लड सेल्स असतात, म्हणजे हे बघा, हे दिसते का तुम्हाला, ब्लड सेल्स असतात त्याच्यामध्ये नाही का 4 कंपोनेंट असतात. ठीक आहे, मी तर 3 काढलेले आहेत. 4 कंपोनेंट असं काय असतात, RBC, प्लेटलेट आणि WBC. ठीक आहे. RBC काय असतात, ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात. ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम RBC करतात. WBC हे ना इम्युनिटी, याला म्हणजे दुसरं नाव WBCचं दुसरं नाव काय असतं, इम्युनिटी पण असतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि एनी काइंड ऑफ इन्फेक्शन त्याच्यापासून बॉडीला नाही का प्रोटेक्ट करते. म्हणजे काय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात. राईट. WBC मध्ये हे कंपोनंट येतात. WBC मध्ये आपण जेव्हा बघू एकदम थरोली, तेव्हा आपण याच्याबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे. तिसरा काय आहे, ब्लड सेल्समध्ये काय असतं, तिसऱ्यामध्ये प्लेटलेट असतात. ठीक आहे. प्लेटलेट काय करतात, रक्त गठवण्याचे काम करतात. म्हणजे थ्रम्बोलाइज करतात. हे बघा, थ्रम्बोलाइज करतात ब्लड. म्हणजे जेव्हा कोणत्या पण प्रकारची जखम आपल्याला लागते तेव्हा रक्त तिथे येऊन गोठतं. म्हणजे ते पूर्ण ब्लड बॉडीमधून बाहेर नको जायला, त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, प्लेटलेट इम्पॉर्टंट आहे. रक्त गोठवण्यास मदत करतात आणि जखमा भरून काढायचं काम करतात. ओके. 4th जे आहे इम्पॉर्टंट ते प्लाझ्मा आहे. ब्लडमध्ये 4th काय आहे इम्पॉर्टंट, प्लाझ्मा. रक्तातील द्रव्य भाग जो 90% ऑफ पाणी आणि उर्वरित प्रथिने, क्षार आणि संप्रेरकांनी भरलेला असतो. मीन्स व्हॉट, रक्तातील द्रव्य म्हणजे ब्लडमध्ये 90% ऑफ वॉटर असतं आणि बाकी काय असतात, मध्ये हे 4 कंपोनंट असतात. काय काय आपण बघितले, रेड ब्लड सेल, प्लेटलेट, WBC मीन्स व्हाईट ब्लड सेल्स अँड प्लाझ्मा. ठीक आहे, समजलं. आता रक्ताचं मीन्स वर्क काय, कार्य काय, शरीरभर ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य पोहोचवले. मी जसं पहिले सांगितलं तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे. ठीक आहे, हे पण ब्लडचं काम आहे. ठीक आहे. टेम्परेचर मेंटेन करणे, शरीराचे तापमान नियंत्रित करणे. ठीक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, इम्युनिटी बूस्ट करणे. मी तुम्हाला सांगितलं WBCचं काम काय आहे, इम्युनिटी बूस्ट करणे. ठीक आहे. याचं दुसरं नावच इम्युनिटी. एनी काइंड ऑफ इन्फेक्शन जेव्हा येतात बॉडीमध्ये तेव्हा सगळ्यात पहिले WBC तिथे असतात, की ते जे इन्फेक्शन आहे त्याला रोखण्याचं काम WBC करते. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लॉट होतं ब्लड. मी तुम्हाला सांगितलं की रक्तस्राव जेव्हा होतो तेव्हा ते थांबवण्यासाठी गाठी तयार होतात, जेणेकरून जास्त जे ब्लिडिंग आहे ते न हो. ठीक आहे. आपली ह्युमन बॉडी एक असं आहे मेकॅनिझम की ते स्वतः हील करण्याची पॉवर ठेवते. म्हणजे ड्यू टू प्लेटलेट असो, WBC असो, रेड ब्लड सेलचं पण तेवढंच इम्पॉर्टंट काम आहे. बट तेच रक्तस्राव झालं तर क्लॉट तयार करणे किंवा इन्फेक्शन काय झालं तर WBC तिथे वर्क करतात. ओके. ब्लड असल्यामुळे त्याचे नाही का टाईप्स आहेत. टाईप्स इन द सेन्स त्याला ब्लड ग्रुप म्हणतात. ठीक आहे. सो AB आणि O, समजलं. हे 4 ब्लड ग्रुप असतात, AB अँड O. ठीक आहे. आता हे 4 ब्लड ग्रुप्स आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला समजेल की हे असं का बरं लिहिलं आहे, तर जे नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा जो म्हणजे A पॉझिटिव्ह किंवा A निगेटिव्ह आपण असं म्हणतो. ठीक आहे. का बरं म्हणतो, कारण की त्याला RH म्हणतात. RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह. ते पण आपण शिकू की RH निगेटिव्ह म्हणजे काय आणि RH पॉझिटिव्ह म्हणजे काय.
तर हे रफली आपण बघितलं की ब्लडमध्ये काय काय असतं, काय कुठून ब्लड म्हणजे ब्लड कुठून मीन्स सेल्समधून येतात, ब्लड सेल्समधून येतात. ब्लड कसं बनतं ते पण आपण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ब्लडचे 4 कंपोनेंट आहे, RBC, प्लेटलेट, WBC आणि प्लाझ्मा. ठीक आहे, प्लाझ्मा. ओके, त्याचे 4 टाईप्स आहेत. टाईप्स इन द सेन्स की 4 गट म्हणू शकतो आपण, किंवा मग ग्रुप्स म्हणू शकतो, ए बी आणि ओ. त्याच्यानंतर ब्लडचं काम काय काय ते पण बघितलं आपण. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.